ती हिम्मत शिवसेना ठाकरे गटाचा जो आहे ठाण्यामध्ये जो आहे तो मेळावा पाहायला मिळणार आहे। कुठेतरी आता शिंदेची सेनेचे जे पदाधिकारी ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी जे आहेत ते संजय राऊत यांची गाडी अडवण्यासाठी जे आहे ते आलेले पाहायला मिळते। आनंद आश्रमा बाहेर जे आहे ह्या राडा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। शिवसेनेचे दोन्ही गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील किंवा शिंदे गटाचे पदाधिकारी असतील ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी आलेल्या पाहायला मिळतात। आपण आता सध्या पाहिलं तर पोलिसांच्या वतीने जे आहे संजय राऊत यांच्या गाड्या जाऊन देण्यासाठी जो आहे तो रस्ता केला जात आहे। कुठेतरी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या रस्त्यावर जे आहे ते आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत। आता आपण पाहिलं तर सध्या या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी ज्या ठिकाणी संजय राऊत आले होते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ जे आहे ते समोर तुम्ही पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे यांचा हा पुतळा आहे। या ठिकाणी संजय राऊत यांनी जे आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला जे आहे ते पुष्पहार घातला होता। शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना पाहायला मिळतात। सध्या आपण पाहिलं तर शिवसेनेचे हेमंत पवार पाहायला मिळतात आणि पाहायला मिळतो चांद अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत ते पाहायला मिळतात। सध्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत होते। संजय राऊत यांची गाडी जी आहे ती अडवण्याचा देखील प्रयत्न जो आहे शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला पाहायला मिळाला। हा जो हार आहे जो संजय राऊतांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला घातला होता तो हार आणि ती शाल सुद्धा जो आहे ते काढून फेकण्यात आलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। हॅलो, हे शिंदेचे सेने ठाकरेंची लोक गेली शिंदेची। हो हो, तो फोन गेला का मॅडम व्यवस्थित? हॅलो, जब तक सूरज चांद रहेगा दिघे साहब का नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा दिघे साहब का नाम रहेगा। अमर रहे दिघे साहब, अमर रहे दिघे साहब, अमर रहे। अरे वीर का पट्टा करवा है, संजय राउत बड़वा है। अरे अमर रहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला पाहायला मिळतो। शिवसेना खासदार संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार ठाण्यात आल्यानंतर
ठाणे बॉर्डर पासून जे आहे ते पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला होता। कुठेतरी पोलीस असल्यामुळे दोन्ही गटांना जे आहे ते शांत करण्याचं काम पोलिसांच्या वतीने सुरू होतं। सध्या आपण पाहिलं तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे संजय राऊत यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला, बाईक अडवण्याचा प्रयत्न केला। संजय राऊत या ठिकाणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं, त्यानंतर शाल जे आहे ती अर्पण केली। त्यानंतर जात असताना मोठ्या प्रमाणात संजय राऊत इकडनं गेले, पण त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर आनंदीगे यांच्या पुतळ्याला जे आहे दुग्धाभिषेक घातलेला पाहायला मिळतो आणि आता दुग्धाभिषेक घातल्यानंतर पुन्हा जो आहे तो या ठिकाणी हार घातला जाणार आहे। ज्या पद्धतीनं कार्य करतायत ते कार्य बघून त्यांच्या पोटात गोळा उठलेला आहे त्या संजय राऊतच्या, म्हणून तो रोज बोंबलत असतो शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय। नक्कीच आपण पाहिलं तर सध्या ठाण्यातील ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील दोन्ही गटांचे आक्रमक पाहायला मिळाले, आमने सामने कार्यकर्ते, त्यामुळे जो आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील जो आहे तो उभा राहिलेला पाहायला मिळतो। आता कुठेतरी जे आहे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला घेण्यात आलेलं आहे, तर काही आक्रमक आंदोलन करताना देखील ताब्यात घेण्यात आलेलं पाहायला मिळतंय। आता जे आहे शिवसेनेचे हेमंत पवार यांचे संपूर्ण कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। दोन्ही गट आमने सामने होते, आक्रमक होते। दोन्ही जे आहेत कार्यकर्ते, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांना जे आहे ते विरोधात घोषणाबाजी देताना पाहायला मिळत होते। कुठेतरी आता जे आहे ती परिस्थिती शांत झालेली पाहायला मिळते। शिंदे गटाचे कार्यकर्ते हेमंत पवार जे आहेत माध्यमांसमोर आता समोर येऊन काय प्रतिक्रिया देतील ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, आपण पाहत आहोत। थोड्याच वेळात हेमंत पवार देखील आहे ते माध्यमांसमोर जे आहे ते व्यक्त होतील, त्यामुळे हेमंत पवार काय बोलतील आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की संपूर्ण या ठिकाणी कार्यकर्ते आपण पाहिले तर हे हेमंत पवार असतील किंवा मीनाक्षी शिंदे असतील, हे या स्वतः आंदोलनामध्ये ह्या जे आहे ते उतरलेले पाहायला मिळाले होते। सध्या ह्या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी उभा राहिलेला पाहायला मिळतो। कार्यकर्त्यांच्या चारी बाजूने पोलीस बंदोबस्त आहे। कुणाल माईक घे ना, कुणाल। आज तुम्ही बघत असाल शिवसेना असतील, महिला आघाडी असतील, आमच्या मीनाक्षी शिंदे असतील, सुधीर गोपाटे आहेत, ते सर्व आमचे दिघे साहेबांचे गुरु आहेत। गेले अनेक वर्ष आम्ही दिघे साहेबांची इनामे सेवा करतोय। कुठच्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतोय, लोकांची समाजसेवा करतोय। सकाळी उठून लोकांवरती टीका करणं, शिंदे साहेबांवरती टीका करणं, लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही, लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे। आणि अशा धर्मवीर आनंदीगे साहेबांनी आता शिवसेनेची सेवा केली, लोकांची सेवा केली, या ठाणे जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेची सेवा केली। आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत इथे येतात आणि हार घालतात, ते आम्हाला पटलं नाही। गेले 25 वर्ष कधी ते स्वतः दिघे साहेबांच्या समाधी स्थळावरती असो, दिघे साहेबांच्या ऑफिसला असो, कधीही ते आले नाही। सर, अभिषेक करावा लागला, वर्षाने अभिषेक करावा लागला। ज्यांचे हात लागले ते हात कसे होते? अपवित्र हात होते। आणि अशा अपवित्र हाताच्या ह्याच्यासाठी आम्हाला दुधाभिषेक करावाच लागला ना। तर दिघे साहेब आमचे दैवत आहेत। शिंदे साहेबांनी त्यांचं अस्तित्व संपवलेलं आहे आणि अशा माणसांकडून दररोज शिंदे साहेबांवरती टीका होते, आमच्या पक्षावरती टीका होते, आमच्या नेत्यांवरती टीका होते। आणि अशा माणसांनी आमच्या दिघे साहेबांच्या कसलाही आलंय। निवडणुकीकरता आम्ही आमचा दुधाभिषेक सर्व महिला आघाडी आहेत, जेंट्स कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, केलं आम्ही। निवडणुका आल्या आहेत, आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतच नाही। आता राजन विचारांना त्यांची जागा आम्ही दाखवलीच आहे। त्यांनी दिघे साहेबांना विसरले म्हणून त्यांना जनता विसरली, म्हणून धनुष्यबाणाला ते नरेश मस्के निवडून आले, संजय वेकर निवडून आले, दोनदा पडले ते। आणि ते आता त्यांना आता उपरती काळ आले। त्यावेळेला पिंपरी दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, यांचा प्रॉब्लेम चालू होता, तेव्हा राजू विचारे उभे राहिले नाहीत, त्यावेळेला शिंदे साहेब उभे राहिले।
ज्या अनाथ आश्रमाबद्दल राजू मिश्रा टीका करतात, कधी त्यांनी खिशातून काढलेत का बाबा हे राहून द्या आम्हाला? कुणाला दिघे साहेबांच्या याला कधी कधी खिशाला त्यांचा आहे का? काय खिसा आहे त्यांच्या शर्टाला? मीनाक्षीताई खाली बोलवा ना ताई, खाली आहे ना ताई, खाली आहे. खाली खाली आहे रे, खाली येऊन देत ना, खाली येऊन देत. हे चला खाली. अरे काही बोलली आहे बेटा. ये ना आतमध्ये. मॅडम या हळूहळू क्रॉस चालेल चालेल. रेडी मॅडम. या ठिकाणी महिला मला असं वाटतं की त्यांच्यावरती जी आता घडी आलेली आहे की त्यांना येऊन दिघे साहेबांच्या पाया पडायला लागत आहेत. यापूर्वी पण सांगितलेलं की दिघे साहेबांची अशी त्यांना आठवण होत नाही, पण ज्यावेळी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवायला किंवा काय पाहिजे असेल त्यावेळी दिघे साहेबांची आठवण होते. मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की दिघे साहेब मेल्यानंतर पण त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायसाठी ते आले नाही, किंवा आम्ही ज्यावेळी त्यावेळी देखील ते आले नाही. पण असं काय करायचं असेल, स्टंट करायचं असेल किंवा कुठल्या हेतूने ते नेहमी दिघे साहेबांच्या पाया पडायला येतात. या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कुठली वास्तू बनत असेल तर त्यावेळी आम्ही दिघे साहेबांचं नाव द्यायचं ठरवलं तर नेहमी यांच्याकडनं विरोध व्हायचा. आणि आज ठाण्यात आल्यावरती लोकांना देखावा करायसाठी दिघे साहेबांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. मला असं वाटतं हे ठिकाण एवढं पवित्र आहे की अशा अपवित्र लोकांनी येऊन इथे पाया पडणं म्हणजे तीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सगळ्या महिला आघाडी असतील, शिवसैनिक असतील, यांनी परत ती जागा धुवून काढलेली आहे. कारण अशा घाण लोकांना इथे यायची संधी आम्हाला परत द्यायची नाही आहे. त्यांची हिंमतच नाही मला असं वाटतं मुळात ठाण्यात ते एकटे येऊच शकत नाही, म्हणून आज सगळा लवाजमा घेऊन आले. तरी पण आमच्या महिला आघाडीने त्यांना चोख उत्तर दिलं. त्यांच्यात तेवढी हिंमत असती तर ते इथे थांबले असते, पण मला असं वाटतं की त्यांच्यात तेवढी ताकद राहिलेली नाही आता. म्हणून 4-5 जी टोळकी आहेत त्यांना घेऊन आता तुम्ही विचार करा ना की ठाण्यामध्ये सभा घ्यायचे तर ते मोकळ्या मैदानात घेऊ शकत नाही, एनकेडीच्या छोट्या हॉलमध्ये घेतात. तर त्याच्यावरनच त्यांची लोकसंख्या किती राहिले हे तुम्ही ओळखू शकता. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी ही सुरुवात झालेली आहे. संजय राऊत आता बोलले की गद्दारांकडून अशीच अपेक्षा स्वागताची. मला असं वाटतं की ते जर आम्हाला गद्दार बोलत असतील तर त्यांनी आधी स्वतःचं हे तपासून घ्यावं आणि आमच्याकडनं अपेक्षा ठेवायचीच नाही. कारण आम्ही मुळात त्यांना विरोधक म्हणून जर आता समजतोय तर आमच्याकडून त्यांना जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. आणि निवडणुकीच्या संदर्भात ते नेहमीच असं जर वक्तव्य करतायत तर तुम्ही बघत असाल की ठाण्यामध्ये एक त्यांचा खासदार होता तोही आता राहिलेला नाही, परत आमदारकीसाठी उभा राहिला तोही राहिलेला नाही. तर शिंदे साहेबांना शह देण्याचं तर त्यांनी विसरूनच जावं. कारण ठाण्याची शिवसेना ही शिंदे साहेबांच्या जीवावर टिकली आणि दिघे साहेबांनी ती घडवली. यांची एवढी ऐपतच नाही की ठाण्याची शिवसेना ते जगवू शकतात. ती शिंदे साहेबांच्या जोरावर चालली होती आणि शिंदे साहेब जसे वेगळे झाले तर लोकांना कळून चुकलेलं आहे की शिवसेना कोणाकडे येते. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ताई कॅमेरा मला असं वाटतं की ज्या माणसाला सकाळी उठून लोकांबद्दल घाणेरडं वक्तव्य करायचं त्याला आम्ही ऑलरेडी मेंटल डिक्लेअर केलेलं आहे. आणि अशा अपवित्र लोक येऊन आमच्या साहेबांच्या स्मृतीस्थळाला जर हात लावतात तर आम्हाला ती जागा पवित्र करणं गरजेचं वाटलं, म्हणून आम्ही दुग्धाभिषेक घातला आणि ती जागा पवित्र केली. कारण ज्या ज्या ठिकाणी ते लोक आमच्या दिघे साहेबांच्या समाधीस्थळावर येतील, कारण यापूर्वी दिघे साहेबांना ते मानत नव्हते, दिघे साहेबांना ते लांब करण्याचा प्रयत्न करत होते. पण आता कुठल्या तरी अपेक्षेने की लोकांची सहानुभूती ठाणेकरांची त्यांच्या बाजूने यावी म्हणून आल्यावरती दिघे साहेबांचे दर्शन घ्यायला येतात. मी प्रत्येक वेळी सांगितले की दिघे साहेबांच्या मरणानंतर देखील ते लोक इथे आले नाही, पण इलेक्शन पिरियडला त्यांना दिघे साहेब आठवतात आणि आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, सगळेजण येऊन इथे नतमस्तक होतात. म्हणून आज आम्ही ते धुवून काढलेलं आहे. संजय राऊत
चालू ठेवून रिस्पेक्ट प्लेट टाकायची आणि त्याच्यामध्ये येतात वाटतं जाऊन मला असं वाटतं ती सभा बोलता येणार नाही. आम्ही त्याला चौक सभा 50 ते 100 लोक गोळा त्यांची जर खरी ताकद असेल त्यांनी मोठ्या प्रमाणात ती सभा घेऊन दाखवा. बरं चालेल. मग आता ही लाईव्ह स्ट्रीम कंटिन्यू चालूच ठेवू ना. चालेल. ती सभा घेतात. त्या सभेला मला असं वाटतं की सभा बोलता येणार नाही आपल्याला. एक काय प्रॉब्लेम मीटिंग वगैरे आपण कसं